नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा आत्ताची जी नवीन अपडेट आहे त्याच्यानुसार आपल्या सर्वांना माहिती आहे की शासकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर यांच्यातर्फे एक मोठी जाहिरात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे मित्रांनो गट ड म्हणजेच वर्ग 4 संबंधित जाहिरात आहे आणि सरळ सेवा मार्फत ही पदभरती होणार आहे. तर याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत याला शेअर करू शकता. तर बघा मित्रांनो, काही दिवसाआधीच जसं आपल्याला माहिती आहे की आत्ताच सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पण गट डच्या जागा होत्या आणि पण त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, पेपरची लेवल थोडी हार्ड असल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तिथे कमी मार्क्स आहेत किंवा ज्यांची तयारी म्हणजे त्या लेवलची नव्हती. तर त्याच्यामुळे काय झालं, तिथे त्यांच्या पदरी थोडीशी निराशा आली की मार्क्स कमी आले सर, मी काय करू? असे बरेचसे कमेंट्स मला माझ्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूबवरती येत असतात. तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जस्ट बघा, आत्ता इथे रिझल्ट पण लागायचा आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा आणि इथे दुसरी जाहिरात पण आलेली आहे. तर याच्यामध्ये भरपूर पदे आहेत. किती पदे आहेत, कोणत्या विभागा म्हणजे कोणत्या रुग्णालयामध्ये किती जागा आहेत आणि याच्याबद्दल जे काही माहिती आहे मी तुम्हाला इथे संपूर्ण समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा. आपण वन बाय वन बघणार आहोत याच्यामध्ये माहिती. तसेच एक्झाम कोणती एजन्सी घेणार आहे, फीज किती असणार आहे, ओके. एक्झाम फीज झाली. त्याच्यानंतर लास्ट डेट कधी आहे आणि फॉर्म कधीपासून सुरुवात होणार आहे आणि एक्सपेक्टेड एक्झाम डेट कधी असेल, याची पण तुम्हाला इथे माहिती मी संपूर्ण देणार आहे. तर आपण चला नेक्स्ट वन बाय वन बघूया. तर ही जनरल माहिती आहे. आरक्षणाबद्दल इथे माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला जर याची जाहिरात पाहिजे किंवा PDF पाहिजे असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता www.gmcnagpur.org. इथून तुम्हाला जायचं आहे, तिथे लिंक मिळेल, त्याच्यावरती तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर बघा आणि ही जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. पण आता चला आपण ग्रुप डीचा आहे. तर बघा शैक्षणिक अर्थ काय असणार आहे, इथं फक्त 10वी पास मागितलेला आहे, ओके. आणि ऑनलाईन अर्ज सादर करायचा आपल्याला 18 वर्ष पूर्ण झालेले असावे आणि त्याच्यानंतर रिझर्वेशन वगैरे, तुम्हाला रिझर्वेशन वगैरे एज पकडून हा क्रायटेरिया नेहमीचा जो असतो तो इथे तुम्हाला बघायला मिळून जाईल. तर ही झाली रिझर्वेशनबद्दल आणि क्वालिफिकेशनबद्दल माहिती. त्याच्यानंतर बघा अर्जाची पद्धत ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे, gmc.government.org इथे जायचं आहे तुम्हाला आणि फॉर्म भरायला सुरुवात करायची तिथे. आणि बघा फीज किती असणार आहे, तर रिझर्व कॅन्डिडेटसाठी 900 रुपये असेल आणि जे ओपन कॅन्डिडेटसाठी 1000 रुपये फीज असणार आहे, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आपल्याला ओके याच्यामध्ये गुण पडताळणी वगैरे दिलेलं आहे, सॉरी, अंतिम गुणवत्ता यादी वगैरे काय आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं इथं बघायचं आहे की डेट काय असणार आहे. तर इथे बरीच मोठी PDF मित्रांनो. बघा प्रमाणपत्र काय काय लागणार आहे तुम्हाला फॉर्म भरताना, नॅशनॅलिटी, SSC मार्कशीट, अधिवास प्रमाणपत्र, सर्व मार्कशीट इथे लागणार आहेत. ह्या सर्व तुम्हाला अपलोड करायचं, जातीचे प्रमाणपत्र, त्याच्यानंतर व्हॅलिडिटी. आता बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, एकूण जागा किती आहेत, ओके. तर इथे बघा टोटल 680 जागा आहेत नागपूरसाठी. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज तुम्ही इथे बघू शकता. बघा इथे अनुसूचित जातीसाठी 100, अनुसूचित जमातीसाठी 54 जागा आणि मग विमुक्त जमाती झाल्या, जाती झाल्या, जमाती भज ड भज क याप्रमाणे इथे तुम्ही इथे वॅकन्सीज बघू शकता, ओके. भरपूर प्रमाणात वॅकन्सी आहेत मित्रांनो. आणि सार्वजनिक आरोग्य विभागानंतरची गट ड ज्यांची मिस झाली मित्रांनो, त्यांनी तर हा फॉर्म अवश्य भरा, कारण इथे 680 जागा आहेत आणि तुम्हाला जर तिथे कमी मार्क्स असतील तर अभ्यास तुमचा तोच असेल, तर इथे तुम्हाला इथे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर नेक्स्ट लेट्स सी काय आहे नेक्स्ट. तर नेक्स्ट बघा एक एक. आता इथे कोणत्या याच्यामध्ये किती जागा आहेत आपण बघूया, कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये. तर बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे बघा गट ड मध्ये 66 मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथे कॅटेगरी वाईज इथे जागा बघून घ्या, ओके. आणि नेक्स्ट आपण बघूया. त्याच्यानंतर दुसरं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नागपूर. याच्यामध्ये पण सेम इथे थोड्या जास्त जागा आहेत, टोटल 344 जागा इथे आहेत. तर इथे आता म्हणजे डिव्हिजन काय म्हणतो आपण त्याला, वैद्यकीय महाविद्यालय याच्यानुसार आपल्याला आता ते वॅकन्सीज जे आहेत त्या डिवाईड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर परत इथे 19 अतिविशेष उपचार रुग्णालयामध्ये तिथे 19 जागा. त्याच्यानंतर आपल्याला इथे बघायचं आहे बघा ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर, याच्यामध्ये 11 जागा आहेत.
त्याच्यानंतर इथे डेंटल पण असेल. इंदिरा गांधी बघा, इंदिरा गांधी महाविद्यालय वैद्यकीय, त्याच्यामध्ये 57 आहेत. अशा प्रकारे तुम्हाला इथे पूर्ण वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन मिळून जाईल. परत इंदिरा गांधी 135. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर दंत महाविद्यालय 22. आणखी जर आपण खाली गेलं त्याच्यानंतर आपल्याला परत इथे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 3. या प्रकारे इथं वॅकन्सीचं पूर्ण डिस्ट्रीब्युशन तुम्हाला बघायला मिळेल. असं आपण जर गेलो नेक्स्ट तर याच्यानंतर बघा कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये. तर गट ड मध्ये ज्या पोस्ट आहेत त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रयोगशाळा परिचर, चपराशी, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, हमाल, परिचर, गँगमॅन इत्यादी संपूर्ण पदे इथे तुम्हाला बघायला मिळेल. अंधारखोली परीक्षक, कक्षसेवक, रुग्णसेवक, स्टोअर बॉय, या संपूर्ण माहिती इथे संपूर्ण या PDF मध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर एकदा तुम्ही वाचून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून ह्या रीड करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा एक्झाम पॅटर्न काय असेल सर, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की एक्झाम पॅटर्न काय असेल. तर एक्झाम पॅटर्न तुम्ही बिलकुल एका आपल्या नोटबुकवरती लिहून ठेवा, जे वारंवार तुम्हाला इथे अडचण जाणार नाही. तर बघा, मराठी भाषा 25, इंग्रजी 25, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 25 आणि तुमचं रिझनिंग आणि मॅथ आहे 25. अशा प्रकारे 100 प्रश्न, 200 गुण. ओके. आणि सोबतच जी एक्झाम घेणार आहे मित्रांनो ते IBPS एक्झाम घेणार आहे. ओके, ही पण नोट करून घ्या. IBPS जेव्हा एक्झाम घेते तेव्हा इथे तुम्हाला 5 ऑप्शन असणार, ही पण माहिती नोट करून घ्या. ओके. त्याच्यानंतर अर्ज कसा करायचा, आपण नेहमीप्रमाणे जसं TCSचा वगैरे फॉर्म भरतो त्याचप्रमाणे लॉग इन करायचं आहे, आपला अकाउंट क्रिएट करायचा आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही संपूर्ण याच्यात समोर आता याच्यात काही नाही, तेवढं काही महत्त्वाचं नाही आहे. तर जे महत्त्वाची माहिती होती मी तिथे संपूर्ण तुम्हाला दिलेली आहे. मेन होतं की आणखी एक महत्त्वाची माहिती राहून गेली की फॉर्म कधीपासून चालू होत आहेत. तर त्याची पण माहिती तिथे दिली आहे. तर एकदा तुम्ही बघून घ्या. आय थिंक 20 जानेवारी, आय थिंक 20 जानेवारीपासून फॉर्म सुरू होत आहेत. तर त्याची पण माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही एकदा, आता माझं ते मिस झालं आहे कुठे गेलं तर एकदा आपण बघूया. तरी चला आपण परत बघूया इथे मिळते का, फॉर्म कधीपासून चालू होत आहेत त्याची माहिती आहे इथे. तर ते आपल्याला बघायचं आहे. 1 मिनिट. ओके मित्रांनो, ही माहिती मिळाली बघा. तर अर्जाची पद्धत जी आहे, ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख जी आहे ती आपल्याला इथे सुरुवात होत आहे 30/12/2022 पासून 20/1/2024 पर्यंत. तर या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा. आणि महत्त्वाचा मुद्दा बघा मित्रांनो, याच दरम्यान आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभाग, ज्या विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी आहे महत्त्वाची माहिती. तर सार्वजनिक आरोग्य विभागचा पण रिझल्ट याच दरम्यान येणार आहे. तर ज्यांचं इथे एक्झाम ज्यांना मार्क्स जास्त आहेत किंवा ज्यांचं सिलेक्शन सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये होऊन जाईल त्यांनी कृपया हा फॉर्म भरून आपले पैसे वेस्ट करू नका, कारण पोस्ट सेमच आहे. तर ही माहिती होती. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.